पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाडा हे संपूर्ण भारताचं प्रेरणास्थान, कारण याच ठिकाणी देशातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली। ज्या भिडेवाड्यात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, तिथं स्मारक व्हावं ही मागणी अनेक वर्षांपासून जोर धरत होती। यावरून राज्यात राजकीय वातावरणही तापलं, मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यामुळे हा निर्णय घेता येत नव्हता। अशातच भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरू केले। त्यांच्या प्रयत्नांना नंतर यश आलं आणि भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला। त्याचीच ही कहाणी। नमस्कार, मी शिवानी, आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। गेल्या अनेक वर्षांपासून भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू झाले। यासाठी अनेकांनी पाठपुरावा केला, मात्र त्याला काही यश मिळत नव्हतं। विरोधकांनी मात्र यावरून वारंवार राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असं सुद्धा राजकीय वर्तुळात बोललं जात होतं। तरीही या ठिकाणी काहीही होऊ शकलं नाही। अखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिडेवाड्याच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं पुण्याच्या वैभवात अधिक भर पडली। आता भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणं हे फक्त पुणेकरांसाठीच नाही, तर समस्त देशवासियांसाठी अभिमानाची बाब समजली जाते। यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, स्मारकाच्या निधीची तरतूद झाल्यानंतर राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली। त्यांना याबाबत सविस्तर तपशील सांगितला। त्यानंतर उच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडलेल्या भूमिकेमुळे न्यायालयाने भिडेवाडा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने सकारात्मक निकाल दिला, असं म्हटले। महापुरुषांच्या स्मृतीला आदर देण्याचं वचन पूर्ण करत महायुती सरकारने जनतेची बहुप्रतीक्षित मागणी पूर्ण केली असून भिडेवाड्याचे बदललेले रूप लवकरच पाहायला मिळणार आहे। आता राष्ट्रीय स्मारकात काय काय होणार, तर राष्ट्रीय स्मारक होणार असल्याने भिडेवाड्याचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे। स्मारकात येणारे फुले दाम्पत्यांच्या काळातील शाळेची अनुभूती मिळणार आहे। तसंच शाळेच्या परिसरातील सावित्रीबाई फुले यांचा पुतळा निश्चितपणे प्रेरणा देणार आहे। शाळेची सजावट, फर्निचर, क्रीडांगण, दृकश्राव्य साधने, जुन्या पद्धतीचा दर्शनी भाग विशेष आकर्षण ठरणार आहे। या परिसरात वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था असणार आणि महिला अधिकारी घडवण्याच्या दृष्टीने शाळेची रचना सुद्धा असणार आहे, असं सांगण्यात येतंय। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।